तर फायनली गाईज ज्यांनी CBT-1 दिली होती ALPची त्यांचा रिझल्ट लागलेला आहे. तर चेक ज्यांनी केला नसेल तर चेक करून घ्या. असं काही मुलांनी चेक पण केला असेल आणि जे झाले नसतील CBT-1 क्वालिफाय त्यांनी आता नेक्स्ट आहे 11,000 त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. आणि CBT-1 जे क्वालिफाय झालेत त्यांना कॉंग्रॅच्युलेशन एकदा. त्यांनी CBT-2साठी आता तयारी करायची आहे, कारण की CBT-2ला जास्त टाईम नाही. 1 महिन्याच्या नंतर लगेच आता एक्झाम होईल पुढच्या महिन्यामध्ये. जसं मी बोललो होतो त्यानुसार म्हणजे कट ऑफ पण जास्त म्हणजे लागलेला आहे आणि त्याच्या आसपासच जसं मी सांगितलेलं त्यानुसार लागलेलं आहे. आणि हा कट ऑफ जो आहे तो 100पैकी आहे, म्हणजे नॉर्मलायझेशन होऊन कट ऑफ लागलेला आहे. पहिले 75पैकी तुम्हाला रॉ स्कोअर असेल, तो कन्वर्जन त्याचं झालेलं आहे 100पैकी. त्यानुसार ते URचा 64 लागला आहे, OBCचा 53, SCचा 46 आणि STचा मे बी 34. यानुसार कट ऑफ लागलेला आहे. तर तुम्ही तयारी पण तुमची अशी ठेवा का लास्टच्या मिनिटमध्ये तुम्ही म्हणजे नाव तुमचं येईल त्यानुसार म्हणजे स्टडी करा तुम्ही, कारण की आपल्याला क्वालिफायर्स नाही यायचं, लास्टच्या मिनिटमध्ये पण आपलं नाव यायला पाहिजे, तसं आपल्याला स्टडी करायचं आहे. नंतर पोरं लास्टपर्यंत जातात आणि त्यांचं सिलेक्शन होत नाही, मग तेव्हा खूप असं वाईट वाटतं. म्हणून आत्तापासूनच एवढं स्टडी करा का तुमचं जास्तीत जास्त म्हणजे मार्क भेटले पाहिजेत तुम्हाला. आणि व्हिडिओ पण माझी शेअर करत चला, कारण की कसं तुम्हाला वाटत असेल का कॉम्पिटिशन वाढेल. आपलं कॉम्पिटिशन आपल्याशी नाही, आपलं कॉम्पिटिशन नॉर्थ साईडच्या मुलांशी, कारण ते पोरं खूप स्टडी करतात आणि त्यांना सोर्स पण माहीत असतं. मी त्यासाठी तुम्हाला सांगते, सोर्स आपला म्हणजे कुठंतरी चुकीचा होतं, म्हणून मी तुम्हाला सांगतो तसं फॉलो करा, त्यानुसार म्हणजे तुमचं पण सिलेक्शन होईल. आणि व्हिडिओला पण म्हणजे आपल्या पोरांपर्यंत पोचवत चला. तसं पुढे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये गायडन्स वगैरे करेन, त्यानुसार तुम्ही हे करत चला, शेअर करा. आणि CBT-2साठी तुम्हाला म्हणजे आता स्टडी करायचं आहे, टाईम कमी आहे तुमच्याजवळ, आणि मग आता लागा तयारीला. टाईमपास आता म्हणजे करू नका.